अतिशय खेळाडूंना आपण बघितलं तर उत्तम दर्जाचा खेळाडू देखील आहे. सतीश सुद्धा त्याच प्रकारचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण बघितला तर भरपूर मोठा आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर अजित गरज, चला वेळ जाणार नाहीये ना, या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे जास्त जास्त. आता हा चेंडू खेळला जातोय, बॅटची कडा होती, फिल्डर होते तिथे परंतु थोडेसे लांब देखील राहिले. अगदी मित्र म्हणेन की मग बॅटला स्पर्श करणारा चेंडू होता. टीम चं खातं ओपन होताना पाहायला मिळालं. आज क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण आपण पाहिलं तर खचाखच भरलेलं देखील पाहायला मिळत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण बघितलं तर मग एक मेजवानी आणि ती उत्तम मेजवानी आपण पाहिली आज शुक्रवारच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. दमदार अशी स्पर्धा, शानदार असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं एक देखणी स्पर्धा केंद्रबिंदू बनलेली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक. सतीश साठी हा फटका फसलाय, झेल निर्माण झालाय परंतु अजित यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप देखील होताना पाहायला मिळतोय. आता पश्चाताप करून काय फायदा, कारण की जे व्हायचं तेच झालं. झेल ड्रॉप आणि नुकसान मोठं होऊ शकते. आता नुकसान किती मोठं होईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथून डर कर नहीं लड़कर खेलना होगा. अगली गेंद सामना करेंगे अब आतिश. यहां फिर से देखेंगे या तो क्या हुआ है, कैच पकड़ लिया है. क्या बेहतरीन फील्डिंग प्लेसमेंट यहाँ पे रखा था, उनको पता था कि यहाँ पे क्या चाहेगा मेरी गेंदबाजी में, और वहीं पे देखो आ गए वहां पे ट्रैप में और फंस गए. और पहला बड़ा झटका लगता हुआ यंग मराठा टीम को. चलता कि है पैवेलियन की ओर आतिश को. विकेट का पतन कौन. धन्यवाद. ही अगदी टॉप लेवलची स्पर्धा म्हणजेच आपण पाहिले तर आपल्या मानाची स्पर्धा बिरसा मुंडा चषक म्हणजेच आज आपण पाहतोय. आणि या चषकामध्ये आलेले आमचे तमाम खेळाडू तसेच प्रेक्षक, मायबाप, पाहुणे आणि नक्कीच VTS या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा देखील अगदी मना शब्दसुमनाने आम्ही स्वागत करतोय. विश्लेषण करूया आपण या स्पर्धेचा. यंग मराठा चिंचोटी विरुद्ध आपण पाहतोय प्रो स्पोर्ट चिंचोटी. भरपूर वेळा एकमेकांच्या समोर हे संघ आलेले आहेत, परंतु यावेळेला अजितच्या समोर मात्र आपण पाहिलं की प्रदीप आले नाही. काहीतरी गेम प्लॅनिंग मध्ये बदल केला आहे कदाचित. नक्कीच मी तर म्हणेन की इथून काही वेगळी गेम प्लॅनिंग आखली गेली काय का तर नक्कीच माहिती आहे. अजितकडे चांगला पेस आहे, चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकतायत आणि त्यामुळे त्यांच्या समोर आपण पाहिलं एक खेळाडू राखून ठेवला गेला मिस्टर प्रदीप. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर अजित आहे, अक्षय न्यू बॅटर आहेत. प्लेन मिस असं समीकरण आपल्याला चेंडूवर देखील पाहायला मिळालं. क्या बेहतरीन गेंद थी, तेज तर्राटी टिप्पा खाने के बाद अतिरिक्त बाउंस लेती हुई नजर आई. इसी के वजह से जो आड़े बल्ले के शॉट एग्जीक्यूट करना चाहते थे वो कर नहीं पाए और बिंदी गेंद नजर आई. कहीं ना कहीं इस ओवर की आखिरी गेंद है और आखिरी गेंद पे किस तरह से खेल करेंगे. क्या बेहतरीन गेंद है, यहाँ पे लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन करते नजर आए मिस्टर अजीत. और पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ और पहले ओवर में बन चुके यहाँ पे 4 रन और वहां पे 1 विकेट भी गवाई. जहां पे गवा 1 विकेट अजीत का, आतिश का. लेकिन क्या बेहतरीन कमबैक, क्या बेहतरीन गेंदबाजी में अगर देखेंगे तो परफॉर्मेंस नजर आया. हमारे प्रमुख अतिथि सुनील जी बागी कल मिलेंगे शायद, परसों डेफिनेटली परसों आएंगे यहाँ पे. नहीं आना ही पड़ेगा, बाबूदाना ने बोला है तो आना ही पड़ेगा. जो वादा किया वो निभाना पड़ेगा और जरूर आएंगे. अब मंच के ऊपर फोकस करेंगे तो शिवाजी रेड्डी, गणेश जी भोईर सर है, मनीष दादा है और वैभव दादा है. अब एंजॉय करेंगे क्योंकि खास करके मुझे लगता है कि SPL भी चर्चा चल रही है अभी. हाँ जरूर गेम प्लानिंग करेंगे SPL की, क्योंकि अगले
वीक में आने वाले एक बड़ा इवेंट, इस बार एक बड़ा वाला सिक्सर जो लगा दिया है, गेंद को पहुंचा दिया है। डाउन द ग्राउंड शॉट सामने की तरफ पहले माले पर 6 रनों के लिए। अभी यहाँ पे कैच पकड़ लिया है, देखो इसे कहते बारी बारी। पहले थी बल्लेबाज की बारी, अब है गेंदबाज की बारी। अब बढ़ गए हैं बल्लेबाज पे पूरी तरह से बारी। विकेट उनकी चटका दी। डीजे को मैं रिक्वेस्ट करूंगा ऐसे वाले कुछ गाने लगाओ कि हमारे दर्शक भी खुश हो जाए। हमारे दर्शकों के लिए भी ऐसा कुछ गाना लगाओ डीजे, क्योंकि जो बैठे वो भी जगह पे नाचने लगे, थिरकने लगे। जो बैठे वो नीचे से ऊपर उठ जाए और सीधा नाचने लगे। ऐसे कुछ गाने बजाओ डीजे। अब मैदान के अंदर आइए। देखो प्रदीप, ये गेम प्लानिंग था, क्योंकि पहली गेंद में अगर पहली ओवर में इनको उतारा नहीं तो उसमें भी एक साजिश थी उनकी। रुपेश ने कमबैक किया सिक्सर लगने के बाद। ऑफ स्टंप के बाहर निकलकर ये शॉट खेलना चाहते थे प्रदीप, लेकिन इनके पास गति अच्छी है। गति के साथ साथ उनका नियंत्रण भी अच्छा और उसका फायदा मिलता हुआ गेंद गई डॉट के रूप में। डॉट आई है तो बेहतरीन कमबैक यहाँ पे नजर आया है। आज का दिन किस टीम के नाम रहने वाला है, क्योंकि बापानी की टीम 2 मैच जीत चुकी है। दूसरी तरफ गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटिल पाड़े की टीम 2 मैच जीत चुकी है। और यहाँ पे अगर देखेंगे तो और एक कौन सी एक टीम है जो मैच जीतने वाली है। ये 2 में से एक आने वाली है डेफिनेटली, लेकिन कौन से आने वाली है अब तक वो राज हमें नहीं पता। राज छुपा है इन 6 गेंदों में, 6 ओवर में छुपा है। यहाँ पे अब झटका लग सकता था लेकिन नहीं, आ गए। प्रदीप ने देखा दूसरी तरफ से, नहीं ना, यहाँ पे बहुत बड़ा खतरा है। वही देखकर उन्होंने सीधा नकारा इस रन को, और अच्छा कॉल था ये। अगर ये यहाँ पे भागते ना तो फिर कहीं ना कहीं 9-2-11 हो जाना पड़ता था उनको। लेकिन अच्छी गेंदबाजी कर रहे अब रुपेश। एक सिक्सर पहली गेंद पे लगी थी उनको। देखो अब क्या हुआ, ये मैच का बड़ा प्रेशर है उनके ऊपर। उनको भी पता है कि अगर एक यहाँ पे गेंद खराब आई तो नुकसान बहुत बड़ा हो सकता है, और बहुत बड़ा नुकसान होने से बचना है तो इससे अच्छा कि डाले ही ना। फिर से आ गए अपने गेंदबाजी मार्ग पर। सीधा खेला है और पिच गेंद उसको लॉट कर दिया है। गेंद चली गई 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 बाउंड्री के पार पार पार। 6 रन 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 6 आर। प्रदीप ऐसे ही खिलाड़ी है, शांति में बड़ी वाली क्रांति करना जानते हैं, और आ गए वो मैदान के अंदर तो क्रांति तो करने वाले हैं। फिर से आड़े बल्ले के साथ, लेकिन इस बार गलती हुई और गलती का खामियाजा बड़ा वाला। गेंद चली गई बाउंड्री के पार। 6 रन। सकाळचे मी लवकर येईन, तुला येते. बोला बोला. हो बोला, सांगितलं. टोटल पाहिले आपण फलकावर 23 धावा. मला वाटतं विजय यांचं नक्कीच चाललंय काय, दिवसाला किती दौरे काढतात काय माहित. डे नाईट मला वाटते दौरे त्यांचे. काल 2 दौरे होते खासदार चषकाचे, आज आमदार चषकाला जाणार आहेत. खासदार आहेत का पुन्हा एकदा, आज पुन्हा एकदा खासदार चषकाला जाणार आहेत. सराव तर करत नाही, मग मॅच कसा खेळतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आता.
नाईटला जोरदार प्रॅक्टिस चालू असते त्यांची, आता समजलं मला. जितू गवळीने बनवून दिलाय अच्छा, तिथं आता गवलीने नक्कीच स्टेडियम म्हणजे त्याने उपस्थित म्हणजे व्यवस्था केली आहे नाईट प्रॅक्टिससाठी. जरूर चर्चा करूया मग. मला वाटतं रविवारी सातवीली टीम अलर्ट राहा, कारण की पायगाव टीम रविवारीच आहे. मग मुख्तार भी है ना, हाँ सुरेंद्र घाटाल भी है. हाँ, सुरेंद्र घाटल भी फॉर्म में नजर आएंगे. वो अभी तो उन्होंने तैयारी पूरी करी से कर ली है. उन्होंने देख भी लिया है कि इस टूर्नामेंट क्या चल रहा है, क्या कैसा हो रहा है, क्या नहीं हो रहा है. अंपायर है, कल परसों के दिन इन एक्शन में फुल फॉर्म नजर आएंगे. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका पाहायला मिळतो. कुमार आहे तिकडे. ओ देखो ना 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 करते, गेम चली गई बाउंड्री के पार. 4 रन. चौका आ गया. देखो मिस्टेक हुआ, गलती से बाय मिस्टेक वाला खेल हो गया. ये करना नहीं चाहते थे, लेकिन क्रिकेट में ऐसा होता है. प्रेशर रहता है भाई बाबा, प्रेशर रहता है. जानबूझकर कोई ऐसी गलतियां करता नहीं, हो जाता है आपस में. ये शॉट खेला है पॉइंट की दिशा में, खिलाड़ी है वहां पे पीछा करेंगे रुपेश. इस गेंद को रोकने का प्रयास सफल भी हुआ है, लेकिन थ्रो कहां पे आया, यहाँ पे आप एक हिट और सुपर हिट वाला मुकाबला हो गया है कि यहाँ पे बल्लेबाज को रन आउट कर दिया है. विकेट. चलो विजय आए, विजय हाथ में कुछ लेकर तोहफा आए हमारे लिए. वाह वाह, अच्छा लगा. हाँ लो, दे दो. जाने दो, अभी मूड नहीं है मेरा. बैड लक विजय, आज हीरा नहीं थे तो उनकी कमी नजर आई अपनी टीम के लिए. अब सोच रहे हैं कि बापाने वाली टीम भी सोच रही होगी कि अब शायद से ड्रॉ कब आएंगे. कावदी चिंचोटी पाटिलपाड़ा टीम की भी सोच रही है कि ड्रॉ कब आएंगे, लेकिन ड्रॉ आएंगे तो फिर ड्रॉ में नाम किसका आएगा ये भी तो साथ में सोचेंगे. यहाँ पे खेलने वाली टीमें भी यही सोचेंगे कि शायद से हमारा भी नाम आ सकता है. तो हमारी ड्रॉ क्या रेडी है यहाँ पे? ड्रॉ रेडी है? नहीं, बनाने पड़ेंगे. अच्छा, बनाने पड़ेंगे, अभी तक बने ही नहीं है. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ कट करण्याचा प्रयत्न हवेत. ओहो, कॅच पकडलाय आणि फलंदाज बाद. साईनाथ देखील आउट. आले मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु त्यांना देखील परतावं लागेल आणि परतीचा प्रवास मात्र आता डगआउटच्या दिशेने सुरू झालाय. शिवाजी रेड्डी, आपको हम व्हाट्सअप करेंगे क्योंकि आपने जो कूलर हमें स्पॉन्सर्स किए, अगले साल इससे भी बड़ा शायद मुझे लगता है कि फ्रिज देने वाले हो क्या? थोड़ा फनी मूवमेंट था, लेकिन शुक्रिया अदा जरूर करें उनका भी क्योंकि उन्होंने हमें स्पॉन्सर्स किए हैं कूलर. अब पवार आए, महेंद्र पवार का पावर क्या देखने को मिलेगा हमें. देखो ऐसे देख रहे हैं क्योंकि उनको भी पता है कि इस मुकाबले में उनका रोल कितना अहम है. अरे बल्ले के साथ सामने की तरफ खेला हुआ शॉट है, वहां पे फील्डिंग अच्छी हुई है, रन मिलेंगे. 30 रन हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर. 30 धावा फलकावर झाल्यात. अभी दोघेचे शेष, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम हेड बघा किती स्ट्रॉंग आहे या खेळाडूची.
आता काय घडलंय, आता काय घडलंय, आता काय घडलंय, अपील पकडून ठेवलंय. इथे काहीतरी मात्र टेन्शन वाढू शकतंय. डेफिनेटली डेफिनेटली टेन्शन वाढू शकतंय. डेफिनेटली अंपायर ने यहाँ पे उंगली खड़ी कर दी है क्योंकि गेंद ने मूवमेंट खत्म नहीं कर दी थी और यहाँ पे आउट. हाँ देखो यहाँ पे अब विकेट का पतन हो चुका है. विकेट का पतन किस तरह से हुआ आपने भी देखा, क्योंकि यहाँ से अब ये मूवमेंट नहीं कर सकते. अब इस वक्त अगर देखेंगे तो ये जो विकेट गई है ना, ये विकेट गवाई है ना, उससे भी अगर देखेंगे ना तो नुकसान हो सकता है क्योंकि वो अच्छे खिलाड़ी थे जाने वाले. अब आई नहीं बल्लेबाज हवा में खेला हुआ शॉट उन्हें भी है, कैच का मौका बना है, लेकिन अजीत का क्या बेहतरीन कैच रहा है और इस कैच के साथ इस इनिंग का भी समाप्त हो चुका है खेल. डेफिनेटली पिछले साल बेस्ट फील्डर का खिताब उन्होंने भी हासिल किया था इस श्रृंखला में, इस ट्रॉफी में. तो अब देखेंगे यहाँ पे तो रन कितने बने, कितने का टारगेट रहेगा. 30 रन बन चुकी है, 31 रनों का टारगेट है. तो अब यहाँ पे वक्त हो चुका है चीन टपाक टमटम, यानी कि खुलजा सिमसिम वाले का अब वक्त हो चुका है. अब हमारी एवन जोड़ी है, हमारी एवन जोड़ी है और एवन जोड़ी अब सोचेंगे बाबू दादा और दिनेश दादा किसको लेना है, क्या करना है, इधर ही डाल दो. चलो आ जाओ, अब आप भी करो कैप्टन या कैप्टन. पापा ने टीम अल्पेश येत आहेत, बाबाने टीम कडे आज अमोल आहेत कॅप्टन. आता खास लकी चाप मात्र शोधलाय कारण की टॉस साठी आपण केतनला पाहिलं होतं आणि ड्रॉ साठी आता अमोलला पाहतोय आपण. नाही नाही आपण तसं नाही करणार, आपल्याकडे जो परंपरा चालू आहे तशीच करणार. हा नक्कीच, मला वाटते प्रोस्पोर्टच्या स्पर्धेमध्ये काय नए नए रूल्स बन रहे हैं. अब वैसा रूल्स यहाँ पे तो नहीं है क्योंकि जो है सो है वही करेंगे, जो चलती अभी परंपरा है. हमारे रितेश भी आ चुके हैं यहाँ पे, हमारे कैप्टन 2 आ चुके हैं. रितेश आप यहाँ पे आइए, कप्तान एक यहाँ पे रहेंगे, एक यहाँ पे रहेंगे. कल्पेश आप ये 3 ड्रॉ आहेत, 3 पैकी 1 उचल फक्त, एकाला बाय, बाकी 2चा मॅच होईल. चीन टबाक टमटम. हा 1 उचललाय तो ठेवूया आपण, त्याच्या चीन टबाक टमटम. मॅच कोणाची असेल? चीन टपाक टमटम विजय संघ त्यांच्या सोबत चीन टपाक टमटम सह्याद्री बापाने बाय मिळते गावदी स्पोर्ट्स पाटील पाडा संघाला. विजेता खेळणार आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाडे संघासमोर आणि गावदी स्पोर्ट्स पाहिले आपण तर मग गावदी पाटील पाडा. आता म्हणेल कल्पेश आपल्या टीमला चीन टपाक टमटम. एकतीस धावांचं लक्ष आहे आणि ते गाठण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय आणि ऋषिकेश, बॉलिंग ट्रॅकवर सतीश. मॅचला होते सुरुवात, सुरेंद्र घाटाल आहेत आणि उमेश महाळी आता पंच आहेत.
31 धावा, 10.33 ची सरास. चला वेळ नका एक्स्ट्रा खर्च करू, विनंती करतोय मी, वेळ एक्स्ट्रा खर्च करू नका. पहिला चेंडू अक्षय साठे, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी सुरेख हा फटका खेळला गेला. जसं म्हटलं जाते ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता इस जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. जैसे लड़ने का जिक्र कर दिया और लड़ने के इरादे से गेंद को उड़ा दिया. देखो बल्लेबाज ने छक्का मारा, कैच पकड़ा है, तो खिलाड़ी भी कह रहे वहां पे रुपेश दांडे करे, एंजॉय कर रहे. चीन टपाक टमटम, आ जाओ, 100 रुपए का मिलेगा इनाम. फिल्डिंग चांगली इथे झाली, परंतु एकदा मिळेल. टीमची टोटल आहे 7. आता समजलं मला की रुपेश तिकडे का जाऊन राहिलेत. संध्याकाळची सोय अर्धी झाली आहे, अजून एक कॅच आले तर अर्धी होईल. बॉटल के साथ चाकणा भी मिलेगा. बरं, हा चेंडू आपण बघितला तर अतिरिक्त एक्स्ट्रा बाउन्स येणार. 15 चेंडू आणि 24 धावा सामना जिंकण्यासाठी असेल. अक्षय एक षटकारानं खेळतात, परंतु ऋषिकेश स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर हा अनिमान बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स बीट करतोय. हवेत बॅक टू द बॉलर करण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि इथे आपण पाहिलं तर मग विकेट मिळेल. आणि विकेट कोणाची तर ऋषिकेशची सस्त्यामध्ये मिळालेली आहे. चांगलं कमबॅक सतीशचं झालं इथे गोलंदाजीमध्ये आणि पहिला मोठा धक्का बाद केला जातोय प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा संघाला. नक्कीच धक्का दिला जातोय ऋषिकेशच्या रूपानं. अब मैदान के अंदर आए क्या उड़ाएंगे बम गोला करण अंबाला. उस खिलाड़ी के साथ इनका जिक्र किया जाता है, क्यों किया जाता है कि बड़े बड़े हिट लगाने में वो कामयाब हमेशा होते हैं, लेकिन इस बार ये डाली हुई गेंद एक स्टंप के बाहर थी. वाइट रन्स आते हुए और वाइट रन्स के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा 8 रनों पर, 8 धाव फलकावर. आडवा बॅटने खेळला फटका पाहिला, पण प्रदीप चेंडूला शोधत आहेत. चेंडू मिळेल जोपर्यंत. तत्पूर्वी आपण पाहिली तर मग एक धाव मिळाली. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना देखील पाहायला मिळते. टीमची टोटल 9 या आकड्यावर पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर मग 12 चेंडूचा खेळ असेल आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज अजून देखील आहे. मॅच अतिशय एक रंगतदार, रोचकदार, रोमहर्षक होईल शंका नाहीये. कारण की इथून विश्लेषण करायचं झालं ना तर मग सरासरी 11ची आहे. जाऊया डीजे कडे, पुन्हा एकदा गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. थैंक यू डीजे. जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपने अंदर का इतना मजबूत इरादा करो. अब इरादे के साथ खेलना है. ये देखो उठा क्या मारा है, सजनी चली साजन के घर, गेंद गई बाउंड्री के बाहर. 6 रन.
थैंक यू डीजे रितेश का स्वागत। देखो स्वैग से किया गेंदबाज का बल्लेबाज ने। अगदी सुंदर शॉट्स पाहायला मिळाला। कटचा फटका नाही, नकार दिलाय, सरळ नकार। अक्षय तर म्हणतात इथे धाव घ्यायची गरजच नाहीये, त्यांना जाणीव आहे इथे धाव कमी आणि आपल्यासाठी मोठा धोका आहे आणि तो धोका आपल्याला पत्करायचा नाहीये, त्याने स्पष्ट आणि क्लिअरली सांगून दिलं। बट इथून मॅच आहे ती जिंकायची आहे, हा प्रयत्न त्यांचा आहे, पण तो प्रयत्न दुसऱ्या बाजूने यंग मराठा टीमचा देखील आहे, कारण की 10 मध्ये 16 त्यांना रोखायचे आहेत। टॅप केलाय, फिल्डर आहे तिकडे, अति चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु नाही, बॅकअप नाही आहे तिकडे, त्यामुळेच त्याने अगदी हिट करण्यामध्ये विश्वासच नाही ठेवला। 9 चेंडू 15 धावा। इथून चांगला खेळ केला जाऊ शकतो दोन्ही संघांच्या माध्यमातून, परंतु करून दाखवावे लागेल, सांगून नाही, कारण की म्हटलं जातंय ना, ताकद ही शब्दात टाका, आवाजात नाही, कारण की धान्य हे शेतात पिकवलं जातं, तलावात नाही, तर करून दाखवावं लागेल। अगदी फ्रंट वर खेळायचा होता, नंतर बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडा दिशाहीन आहे, वाईड आहे, त्यामुळेच मॅच आपण पाहिली ना तर 9 मध्ये 14 असं समीकरण आता राहिलं आहे जिंकण्यासाठी। टीमची टोटल आहे 17, वाईट आला होता, 9 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज। अगदी ओव्हरपिच चेंडू होता, परंतु त्याला ड्राईव्ह केलं जाते सरळ, चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे, चांगल्या फिल्डिंगच्या जोरावर मात्र आपण पाहिलं तर सिंगल मिळेल। येणारा प्रत्येक एक चेंडू आणि प्रत्येक एक धाव मात्र हृदयाचे ठोके वाढवण्याचं कार्य करताना पाहायला मिळेल। 8 चेंडू 13 धावा, वेगवान चेंडू पाहायला मिळाला। इथून पाहिलं आपण तर निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते। 7 चेंडू असतील आणि 13 धावा सामना जिंकण्यासाठी। आता मात्र हे चित्र आपल्याला समोर अगदी स्पष्ट दिसून येतोय, एका बाजूने संघर्षमय क्रिकेट प्रो स्पोर्ट संघाचा पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर तितकाच मात्र बरोबरीने लढा दिला जातोय यंग मराठा संघाचा। अगदी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलेला पाहायला मिळाला फटका, एकदा पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि तो देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय। या षटकामध्ये आलेल्या एकूण जरीत आपण पाहिल्या तर 11 धावा आणि 11 धावेने मात्र टोटल पोहोचला गेला आहे। 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर 20 या फलकावर आता उल्लेख करायचा झाला तर मग 6 चेंडूचा खेळ आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 धावांची गरज आहे। मॅच अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये येत असताना देखील पाहायला मिळाले, परंतु या रोमहर्षक मॅच मध्ये कोणता संघ मात्र विजय प्राप्त करेल हे देखील पाहायला मिळेल। चला टीम मीटिंग कमी करा ही विनंती असेल आणि जास्त वेळ सुद्धा घेऊ नका हे सुद्धा विनंती असेल दोन्ही टीम्सला। 6 मध्ये 11 जाऊया डीजे ऑपरेटर, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया। हॅलो, डेफिनेटली इथून आपण पाहिलं 11, पहिला चेंडू खेळलाय ऑफ डीप लॉंग ऑफला, दुसरे धावेचा प्रयत्न झपाट्याने पूर्ण होत आहेत। इथून आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत। जसं म्हटलं जाते ना की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण की देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतोय। बेस्ट ऍक्टर कोण ठरेल? 5 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत। यंग मराठा टीमचा एक संघर्ष चालू आहे, दुसऱ्या बाजूने प्रो स्पोर्ट्स संघाचा संघर्ष चालू आहे। हो हो हो, हा चेंडू आपण पाहिला वाईड आहे, वाईड आहे, नक्कीच कॉल हा टाईड आहे, पाहावं लागेल। तिसऱ्या अंपायरची सगळीच डिमांड केली आहे।
यस इट इज अ डेफिनेटली वाईट डिलिव्हरी. वाईट चेंडू आहे कारण की वाईट लाईनच्या बाहेर चेंडू अगदी जात असताना देखील पाहायला मिळाला. मग 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे ना. आठ परंतु या वेळेला हवेत सतीश. हो हो दूरवरचा डिस्टन्स गाठला होता सतीशनं. झेल साठी आले होते. जीवाचे आकांतिका करत झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न काय सफल झाला नाहीये. दोन्ही चिंचोडीचे संघ आहेत परंतु या मैदानावर काय एकमेकांच्या समोर लढतायत तर त्यांना सुद्धा जाणीव आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळ आपला उंचावायचा आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. असं म्हणतायत ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतका की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते नाही भाग पडेल. कॅच पकडलाय इथे. आता मात्र एक डॉट चेंडू आलाय, एक विकेट सुद्धा आलाय. आता पाहिले आपण तर मॅच मध्ये आहे ट्विस्ट. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अतिशय रंगतदार रोमांचक मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर आता आपण उतरलोय. जसं म्हटलं जातंय ना कि मंजिल यूं ही नहीं मिलती, राही को एक जुनून सा दिल में जताना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे आशियाना बनाती है तो वो बोले मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है. क्योंकि मेहनत है, मेहनत के अलावा आप कहीं भी जाइएगा दोस्तों तो सफल नहीं हो पाओगे. और जी हाँ इस क्रिकेट में भी अगर खेल ये बल्ले और गेंद के बीच है लेकिन अच्छा प्रदर्शन के लिए मेहनत तो करनी ही पड़ती है, जी जान से मेहनत. 3 चेंडू आणि 6 धावा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलेला होता, ड्राईव्ह केलाय. सतीश वेगाने पुढे आले होते, सरकले होते. 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव देखील पूर्ण होते का? हो कुठेतरी आपण पाहिलं तर 3 धावा पूर्ण झाल्या इकडे आणि नाराज होताना पाहायला मिळतात. परंतु स्क्वेअर लेग अंपायर काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात? 1 शॉट 1 शॉट 1 शॉट. अंपायर ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय असेल? सुरेंद्र घाटाल रिव्ह्यू कशासाठी घेतलाय? 1 शॉट साठी का? मग ते 1 शॉट नाही दिसू शकत कारण की दोन्ही कॅमेरा बॉलला मात्र फोकस करतात त्यामुळे तिकडे क्लिअर नाही चित्र होऊ शकत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय असेल ते मान्य करावे लागेल. स्क्वेअर अंपायरचा डिसिजन काय असेल अंपायर? कारण की जेव्हा ड्राईव्ह केला तेव्हा दोन्ही कॅमेरा अँगल आपण बघितलं होतं ना की चेंडूला फोकस करत होते आणि तिथून मग क्लिअर हे होणं ऑनफील्ड अंपायरचे जे असेल नक्कीच तेच पाहायला मिळेल. देवजी महाळी साहेबांचं शुभागमन सोबतच आपण पाहिलं. शैलेश जाधव साहेबांचं देखील शुभागमन आणि त्यांच्या समवेत आलेले आणखी काही पाहुणे आहेत त्यांचं देखील आम्ही शुभागमन करतोय, स्वागत करतोय. सगळ्या पाहुण्यांचं अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अंपायर 1 शॉट. यस डेफिनेटली म्हणजे 3 धावा घेतल्या होत्या परंतु त्या 3 पैकी 2च मिळतील. बघा आता 3 पैकी 2 म्हणजे आता हवे असतील 2 मध्ये 4. मुकाबला हाई वोल्टेज में कन्वर्ट हो चुका है दोस्तों, कहीं मत जाएगा देखते रहिए. केबीएम ट्रॉफी 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 शानदार शानदार दमदार दमदार महा मुकाबला मुकाबला आप देख रहे हैं. 2 गेंदों में 4 रन 4 रन 4 रन.
चीन टपाक डम डम, 2 गेंद में 4 रन। यहाँ पे देखो पहले ही बल्लेबाज ने बता दिया कि यहाँ पे मैं चलता जा रहा हूँ पैवेलियन की और विकेट का पतन हुआ है। मुकाबला फंस गया है क्योंकि यहाँ से 1 गेंद में अब 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। थँक यू डीसे। 1 चेंडू आणि 4 धावा आहेत। अगदी रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षकांना हवा आहे ना ती मेजवाडी। आता मात्र आपण बघितलं 1 चेंडू 4 धावा आहेत, परंतु हृदयाचे ठोके वाढलेत आणि हृदयाचे ठोके आपण बघितलं ना तर जवळजवळ 12वे खेळाडू आहेत प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पाडा संघाकडे। त्यांचे हृदयाचे ठोके आपण जाणून घेऊया कसे वाजतायत। दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर यंग मराठा टीमचे आहेत 12वे खेळाडू, त्यांचे हृदयाचे ठोके जाणून घेऊया आपण। धगधग धगधग सगळीकडे धगधग, मॅच मध्ये धगधग। 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा। टेन्शन वाला मुकाबला, टेन्शन वरची एक मात्रा म्हणजे केबीएम ट्रॉफीची जत्रा। सर्राल खेळलाय, 1 धाव, दुसरी धाव मिळेल, आणखी काय मिळेल का? नाही। ओ हो ला ला ला, सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा। डेफिनेटली 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 यहाँ पे कुछ ना कुछ होने वाला है। हो गया है, हो गया है, कांड हो गया है, बहुत बड़ा कारनामा कर दिया है। कहीं ना कहीं गलती से मिस्टेक वाला काम कर दिया है। अब क्या हुआ है, अब क्या हुआ है अंपायर बताएंगे। 3 रन्स पेनल्टी, यानी कि ये मुकाबला आप देंगे कि गवा दिया है यंग मराठे की टीम ने। ये गलती आप नहीं कर सकते मैदान के अंदर। जी हाँ, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन का या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या स्तरावर आहे, त्याचं कारण आहे त्यांचे रूल्स। रूल्स आर रूल्स। कोणताही संघ असेल रूल्स तुम्ही फॉलो करा। अगर रूल्स तुम्ही नक्कीच फॉलो करणार नाहीये तर त्याचा फटका हा बघा। अंपायर्स काय चर्चा करतायत? विन आहे ना? यस डेफिनेटली। कारण की यंग मराठा टीमला सुद्धा माहित आहे आणि चुकी केली आहे। या सिच्युएशन तुम्ही अशा गोष्टी करू शकत नाही। चला कॅप्टन या, चला प्रो स्पोर्ट टीम कर्णधार या। या डेफिनेटली अब बहुत सारे दर्शक है, उनके मन में भी एक अब सवाल आता रहेगा। उस सवाल का जवाब मैं दे देता हूँ। ये जो एसोसिएशन है ना वो रूल्स के लिए बनाया। अगर यहाँ पे कोई ऐसा खिलाड़ी अगर ऐसा वर्तन करता है ना, जो आखिरी गेंद पे देखा 1 गेंद में कितने 4 रन चाहिए थे, अगर यहाँ पे उन्होंने काम तो कर दिया था लेकिन गेंद पटकी है ना, उसके वजह से उनको 3 रनों का नुकसान हुआ है। वो 3 रन मिले सामने वाली टीम को और उनका